विठ्ठल मामांनी बरोबर विचारलं होतं की तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरातून पळत आला आणि माझ्या पाया पडला ते का बरं? त्याच्यावर ते रंभा उत्पात नावाचे व्यक्ती मामाला म्हणतात, मामा तुम्ही हे काय बोलता हेच मला कळत नाही की मी पांडुरंगाच्या मंदिरातून पळत आलो, तुमच्या पाया पडलो, काय बोलता हेच मला कळत नाही. हो, मी एका पंढरीनाथा केरीज कुणाच्याही पाया पडत नसतो. तुम्ही काय म्हणता? मी पांडुरंगाच्या मंदिरातून पळत आलो, तुमच्या पाया पडून समाधान पावलं. नाही 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 नाही, ही तर आपली पहिलीच भेट आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा बघतोय. मी तुमच्याकडे पळत आलो ही नाही, तुमच्या पायाही पडलो नाही. ज्यावेळी रंभा उत्पातांनी हे सांगितलं त्यावेळी मामांच्या बरोबर जे बाकीचे 17 जण मंडळी होती ना, त्यांच्या लक्षात आलं की आता आलेले रंभा उत्पात नावाचे व्यक्ती हे दुपारी आलेले रंभा उत्पात नावाचे व्यक्ती नाही, तर या रंभा उत्पात नावाच्या व्यक्तीचं रूप घेऊन साक्षात जगाचा पांडुरंग परमात्मा सोहळा नेसून आलेला होता. माझ्या मामांच्या चरणी नतमस्तक झालेला होता. हा अधिकार माझ्या मामांचा त्यावेळी मामा कोण आहेत हे सगळ्यांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं. मामांचा अधिकार काय, मामांची योग्यता काय आहे हे सगळ्यांना जाणवू लागलं. माई बापा दुसऱ्या दिवशी मामांसहित सगळेजण गोपाळपुराला गेले. आता गोपाळपुरामध्ये जनाबाईचं मंदिर आहे, जनाबाईची मूर्ती, गोपाळाची मूर्ती, अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत. मग सगळेजण मंदिरामधून दर्शन घेत घेत बघत बघत चालले होते. मग जात असताना त्या सगळ्यांनी बघितलं की जनाबाईच्या मंदिरातून एक 70 वर्षाची म्हातारी बाहेर आहे. ऐकताय नवा कीर्तन? महिला मंडळ आपली पार्टी असं कसं करता? मला सोडून जाता का? सोडून जाऊ नका, हसतील ना आपल्याला. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आपली पार्टी भक्का मासली पाहिजे ना. हा मग साथ देणार की नाही शेवटपर्यंत? हा अजिबात बोलायचं, हलायचं, डुलायचं ना, टाळी वाजवताना. विठ्ठल ऐका बरं माई बापा, माझ्या मामांचं गोड चरित्र आम्हाला ऐकायला मिळतंय ना. आज किती सुंदर दिवस आहे, आमचं भाग्य आहे. म्हटलं ना मी, कोटी जन्माची पुण्य संपत्ती गाठी असेल पयायती तरी जोडे माझ्या संतांची संगती, सत्संगे भक्ती उल्हास. कोटी जन्माचं पुण्य लागतं त्यावेळी हा दिवस आमच्या भाग्यामध्ये येत असतो. हरि
आवडी, आपलं अनेक जन्माचं पुण्य माई बापा म्हणून हा दिवस आमच्या भाग्यामध्ये आलाय. आता थोडंसं लक्ष द्या की मामासहित ते 18 जण जनाबाईच्या मंदिरातून जात असताना सगळ्यांनी बघितले की जनाबाईच्या मंदिरातून एक 70 वर्षाची म्हातारी बाहेर आहे, जिच्या अंगावरती फटकी साडी होती, जी आली अशी माझ्या मामांची चरणी नतमस्तक झाली, पाया पडली. आता ती म्हातारी कोण आहे, पाया का पडली हे मामांना माहिती होतं, पण मामांबरोबर असणाऱ्या बाकीच्या मंडळींना हे माहिती नव्हतं. म्हणून मामा त्या म्हातारीला म्हणतात, ए म्हातारे, तू माझ्या का म्हणून पाया पडलीस ग? काय म्हणतात मामा? ए म्हातारे, तू माझ्या का म्हणून पाया पडलीस ग? त्याच्यावर ती म्हातारी म्हणते, अरे पूर्वी श्रीकृष्ण आला होता, गोमस्तांच्या वतीनंच ही सेवा आहे माई बापा. हो, मला वाटलं की एखाद्याचं नाव लिहून दिलं असेल, पण तसं काही नाही, की तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं आज आम्हाला तुमच्या सगळ्यांचं दर्शन घडतंय माई बापा. ही महत्वाची गोष्ट की तुमचं आमच्यावर असणारं प्रेम आज आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेलं आहे. एवढ्या लांबून आम्ही आता इथपर्यंत आलोय, मग याला भिवून उठून जमणार आहे का? नाही ना. पाऊस चालू असला तरी बसायचं, बरोबर आहे ना? हनुमानच्या नावानं. तसेच उपस्थित गायक वादक टाळकरी वारकरी